कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। टाकाळा येथील माळी कॉलनीत एक शाळकरी मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। ही दुर्दैवी घटना सोमवार 9 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली। आर्यन देविदास पालवे वय वर्ष 15 असं मृत मुलाचं नाव आहे। या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आर्यनची चाचणी परीक्षा सुरू असल्यामुळे तो तणावात होता। काल म्हणजे सोमवारी दुपारी त्याची आई घरी आल्यानंतर आर्यन त्याच्या बेडरूममध्ये होता। त्याला हाक दिल्यानंतरही त्याने दरवाजा उघडला नाही, त्यामुळे आईने त्याच्या वडिलांशी संपर्क साधला। त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला तेव्हा आर्यनने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचं दिसून आलं। त्यानंतर त्याला तातडीने CPR मध्ये दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। आर्यनचे वडील बँकेत अधिकारी आहेत तर आई शिक्षिका आहे। तो इयत्ता 9वीत शिकत होता। त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। पुणे शहरातील नवनाथ नगरात राहणाऱ्या एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास वरखेडे डेपो परिसरात त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। या जीवघेण्या हल्ल्यात तरुण गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असताना आज सकाळी तो दगावला। या प्रकरणी पोलिसांनी संशयिताची धरपकड चालू केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुभम जगन साळुंखे वय वर्ष 27 असं मृत तरुणाचं नाव आहे। रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास काही जणांनी शुभमला गांधी पुतळ्याजवळ मारहाण केली। यानंतर हल्लेखोरांनी शुभमला आपल्या दुचाकीवर बसवून वरखेडे कचरा डेपो परिसरात नेले। तिथे त्याला बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले। यात तो रक्तबंबाळ झाला। त्यानंतर अंगावर मोठे दगड टाकून त्याच्या पायांच्या हाडांचा अक्षरशः चुरा करण्यात आला। दरम्यान शुभम निश्चित पडल्याने पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती पोलिसांना कळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, हवालदार प्रवीण दराडे हे धुळे शहरातील वरखेडे कचरा डेपोच्या परिसरात रात्री 12:15च्या सुमारास दाखल झाले। पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या शुभम साळुंखेला त्याच्या शासकीय वाहनाने हिरे रुग्णालयात भरती केलं। तिथे त्याला वाचवण्याचा डॉक्टरांनी शर्थीचा प्रयत्न केले, परंतु आज सकाळीच उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। आज सकाळी मृताच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी धुळे जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। कर्नाटकातील गुंडाच्या जंगलाजवळील महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात एका 5 वर्षाच्या मुलीसह 7 जणांचा मृत्यू झालाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी विजयनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील गुंडा जंगलाजवळ हा अपघात झाला। इथे मागून येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली। यात कारमधील 7 जणांचा मृत्यू झाला। यात 3 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे। कारला धडक देणारा ट्रक हा चित्रदुर्गाकडून होसपेटला जात होता। गुंडाच्या जंगलाजवळ ट्रक आला असताना ट्रकची स्टेअरिंग लॉक झाली, त्यामुळे हा ट्रक अनियंत्रित होत विरुद्ध बाजूच्या लेनमध्ये घुसला। यावेळी एक SUV कार हरपण हल्लीहून होसपेटच्या दिशेने जात होती। या कारला अनियंत्रित ट्रकची धडक झाली। त्यानंतर मागून येणाऱ्या एका ट्रकने त्या कारला मागून धडक दिली। दरम्यान या कारमधून प्रवास करणाऱ्या 7 जणांचा या अपघातात मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संघ या गावामध्ये अवघ्या 15 वर्षीय शाळकरी मुलीचा सर्पदंशाने करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। श्रेया श्रीशैल न्हावी वय वर्ष 15 असे या शाळकरी मुलीचं नाव आहे। शनिवारी रात्री हा प्रकार घडला। सर्पदंश केल्यानंतर श्रेया ओरडून जागी झाली। त्यानंतर नातेवाईकांनी रात्री 10 वाजता जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल केले। डॉक्टरांनी श्रेयाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। मिळालेल्या माहितीनुसार श्रेया RBP हायस्कूलमध्ये इयत्ता 9वीच्या वर्गात शिकत होती। नेहमीप्रमाणे श्रेया झोपली होती। यावेळी गावातील वीजही गेलेली होती। यावेळी 8च्या सुमारास तिला सर्पदंश झाल्यानंतर ती जागी होऊन ओरडू लागली। यानंतर कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात नेले। तेथून तिला रात्री 10च्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। तिच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला। रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झालेली आहे। घरापासून हाकेच्या अंतरावर तरुणाचा गॅस स्टोव्ह डोक्यात घालून निर्घृण खून। सांगली शहरात संजय नगर झेंडा चौक परिसरात तरुणाच्या डोक्यात गॅस स्टोव्ह घालून निर्घृणपणे खून करण्यात आला। नितीन आनंदराव शिंदे वय वर्ष 32 राहणार संजय नगर सांगली असे मृत तरुणाचे नाव आहे।
किरकोळ वादातून हा खून चौघांनी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नितीनच्या घरासमोर हाकेच्या अंतरावरच हा खून झाला. नितीन शिंदे संजय नगरमध्ये खेराडकर पेट्रोल पंपाजवळ झेंडा चौकात राहण्यास होता. त्याची माल वाहतूक गाडी व्यवसाय करत होता. नितीनच्या वडिलांची वखार आहे. नितीन कामावरून परतल्यानंतर काल रविवारी सायंकाळी घराबाहेर पडलेला होता. त्यावेळी एका परप्रांतीयाच्या घराजवळ तो आला. त्या चौकात संशयित आले. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी झाली आणि यानंतर अर्ध्या तासाने नितीन घरात गेला. त्यावेळी संशयित पुन्हा दुचाकीवरून आले आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी तेथील गॅस स्टोव्ह उचलून नितीनच्या डोक्यात घातला. एकच वर्मी घाव बसल्यामुळे नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला. दक्षिण पश्चिम दिल्लीच्या मुनिरकामध्ये रविवारी एका घरात महिला आणि तिच्या 2 मुलांचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ माजली. मृत महिलेच्या मनगटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुणाही आढळल्या. मृत महिलेचे नाव वर्षा शर्मा असून तिच्या 2 लहान मुलांचाही मृत्यू झाला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मुनिरका येथे एका फ्लॅटमध्ये 27 वर्षीय विवाहिता वर्षा शर्मा आणि तिच्या 2.5 वर्ष आणि 4 वर्षांच्या 2 मुलांचा मृतदेह सापडला. वर्षाचा पती जोगेंद्र शर्मा हा नार्कोटिक्स डिपार्टमेंटमध्ये कॉन्स्टेबल आहे. ही घटना 8 ऑक्टोबरची असून सकाळी 10:30 वाजता हा प्रकार समोर आला. मुनिरका या भागातून पोलिसांना एक कॉल आला. त्यात महिलेने घरात आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तातडीने पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा आतमध्ये 3घांचे मृतदेह सापडले. त्यांच्या मनगटावर कापल्याच्या खुणाही होता. प्राथमिकदृष्ट्या महिलेने आधी 2 मुलांचा खून करून स्वतः आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. परंतु यामागचं कारण काय हे कुणालाही माहीत नाही. परंतु संध्याकाळी जेव्हा मृत महिलेच्या वडिलांनी 4 पानी तक्रार पोलिसांना सोपवली तेव्हा या घटनेमागचे रहस्य उलगडले. तक्रारीत मृत महिलेच्या वडिलांनी जावई जोगेंद्र आणि मुलगी वर्षाच्या नात्यावर भाष्य केले आहे. अगदी सामान्य रोज काम करून पोट भरणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यात अचानक कोट्यावधी रुपये आले तर काय गोंधळ उडेल ना. असाच चक्रावून टाकणारा प्रकार चेन्नईमधून समोर आला आहे. चेन्नईमध्ये एका मेडिकल दुकानात काम करणाऱ्या तरुणाच्या खात्यात अचानक 753 कोटी रुपये आले आणि एकच खळबळ उडाली. तर काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. याबाबत अधिक माहिती अशी की करण कोविड येथील रहिवासी असलेले मोहम्मद इद्रिस हे तेनामापेट येथील एका मेडिकल दुकानात काम करतात. 7 ऑक्टोबर रोजी त्यांनी त्यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून 2000 रुपये पाठवले होते. यानंतर त्यांनी आपल्या बँक बॅलन्स चेक करण्यासाठी मोबाईल काढला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्यांच्या खात्यात 753 कोटी रुपये असल्याचा मेसेजमध्ये आलेला होता. या संपूर्ण प्रकाराने हे तरुण चांगलाच गोंधळला. त्याने थेट बँकेत जाऊन याबाबतची माहिती दिली. खात्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याचे पाहताच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच इद्रिसचे बँक खाते फ्रीज केले. याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक कारणामुळे चुकीच्या खात्यात रक्कम जमा झाली. त्यामुळे बँकेचे खाते फ्रीज करण्यात आले आहे. फक्त SMS मध्ये चुकीची रक्कम दिसत आहे, बँक खात्यात नाही. ग्राहकाचे खाते बंद करण्यात आले नाहीये. आमची चूक सुधारण्याचे काम आम्ही करत आहोत. किनगाव, जिल्हा लातूर. घरात कोणालाही न सांगता बाहेर पडलेली महिला घराकडे परतलीच नाही. तिचा मृतदेह काजळ हिप्परगा शिवारात एका विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे. पोलिसांनी सांगितले, विळीगाव तालुका अहमदपूर येथील 19 वर्षीय विवाहित महिला अर्चना सत्यवान तरोडे वय वर्ष 19 ही 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता घराबाहेर पडली. ती पुन्हा घराकडे परतलीच नाही. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. सोमवारी सकाळी अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगा येथील शिवारात एका विहिरीत पाण्यावर तरंगताना तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात सत्यवान अंकुश तरोडे वय वर्ष 22 यांनी दिलेल्या माहितीवरून नोंद केलेली आहे. तपास सहाय्यक फौजदार कल्याणे हे करत आहे.
प्रेमसंबंधातून तरुणीचा कोयत्याने वार करून खून केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वतः सुद्धा गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मोखाड्यात घडली आहे. गव्हालपाडा आश्रमशाळेत 12वीत शिकणाऱ्या अर्चना उदार वय वर्ष 18 या तरुणीची शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी भरदिवसा प्रेम प्रकरणातून धारधार कोयत्याने गळा चिरून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपी प्रभाकर वाघेरे वय वर्ष 22 हा फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना त्याने त्याच्या गावालगत असलेल्या तुळ्या चापाडा डॅमवर पाणी सोडण्यात येणाऱ्या लोखंडी गेटला रात्रीच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मोखाडा पोलिसांनी दिली. मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेची महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक व माध्यमिक गव्हालपाडा आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत वर्गखोल्या कमी असल्या या कारणाने आश्रमशाळेपासून 500 ते 600 मीटर लांब असलेल्या महाविद्यालयात येथील 11वी व 12वीचे विद्यार्थी यांना दररोज चालत नेण्यात येते. मात्र अशा वेळी घोळक्याने किंवा शिक्षक त्यांच्यासोबत असतात. मात्र शुक्रवारी सकाळी मुलगी वर्ग संपवून जेवणासाठी पुन्हा महाविद्यालयाकडून आश्रमशाळेकडे येत असताना निर्मनुष्य असलेल्या कब्रस्तानच्या पाठीमागेच आरोपी प्रभाकर याने अर्चना हिला गाठले आणि धारदार कोयत्याने गळा चिरून तिची हत्या केली. प्रभाकर वाघेरे याच्या कुटुंबियांनी अर्चना उदार हिच्याशी लग्न करण्यासाठी मागणी टाकलेली होती. मात्र उदार कुटुंबियांनी त्यांना अमान्य करत अर्चनाचा विवाह अन्य ठिकाणी निश्चित केला होता. याबाबत मनात राग धरून त्याने ही हत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आळे गावातील तितरमळ्यातील अमोल भुजबळ यांच्या घरातील अंगणात खेळत असलेल्या शिवांश भुजबळ या 4 वर्षाच्या बालकावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या शिवांशचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सायंकाळी 5च्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेमुळे आळे ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक झाल्याने बिबट्याचा या परिसरात सातत्याने होणाऱ्या उपद्रवाची दखल घेऊन पिंजरे लावून त्यांना तातडीने त्याचा बंदोबस्त न केल्यास आळे फाटा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्ना डोके यांनी दिलाय. अधिक माहिती अशी की शिवांश हा त्याच्या आजोबांसोबत घराच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी घरासमोरील उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून शिवांशची मान पकडून त्याला नेऊ लागला. लागलीच परिसरात आरडाओरड झाला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या अविनाश गडगे या तरुणीने मोठ्या हिमतीने बिबट्याच्या मागे पळत जाऊन शिवांशला बिबट्याच्या जबड्यातून सोडवले. त्यावेळी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शिवांशला घरच्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे उपचारादरम्यान शिवांशचा मृत्यू झाला. 19 वर्षीय तरुणीने पेट घेतलेल्या अवस्थेत घराबाहेर पळत सुटली. ग्रामस्थांनी लागलीच तिच्याकडे धाव घेत तिला अडवलं आणि आग विझवली. तातडीने उपचारार्थ तिला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु इथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रियंका रूपराव जुंबळे असं या मृत तरुणीचं नाव असून ही खळबळजनक घटना अकोला जिल्ह्यातील ग्राम अणकवाडी गावात घडली आहे. घरात गॅस सिलेंडर लिकेज असल्याने आगीचा भडका उडाला आणि या आगीत प्रियंका हिचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तवला जात होता. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. नेमकी काय संपूर्ण घटना? अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या गाव अणकवाडी येथील रहिवासी रूपराव जुंबळे यांची आपातापा इथे चहा नाश्त्याचं हॉटेल आहे, तर त्यांची पत्नी शेतमजूर आहे. हे दोघेही आज पहाटेच नियमितपणे कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यांची मुलगी प्रियंका रूपराव जुंबळे वय वर्ष 19 ही घरात एकटीच होती. दरम्यान शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जुंबळे यांच्या घरातून प्रियंका ही पेट घेतलेल्या अवस्थेत घराबाहेर पडली. याच दरम्यान शेजारी राहत असलेल्या एका महिलेने गोधडी पाण्यात ओली करून तिच्या अंगावर टाकली आणि आग विझवली. या आगीत प्रियंका गंभीररित्या भाजली गेली. स्थानिक ग्रामस्थांनी तिला तातडीने उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.